आज आम्ही मनोरंजन क्षेत्रातील अशा काही खास कणखर महिलांची माहिती तुम्हाला देणार आहोत, ज्या महिलांनी आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने तोंड दिले। चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या या महिलांच्या पतीचे अकाली निधन झाले, मात्र तरीही खचून न जाता त्यांनी धीराने वाईट काळाचा सामना केला। एकीकडे आपले करिअर सांभाळत मुलांचे संगोपनही केले। चला तर त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। शुभांगी गोखले मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नवरा बायकोची जोडी म्हणजे शुभांगी गोखले आणि मोहन गोखले। शुभांगी आणि मोहन यांची पहिली भेट एका मालिकेदरम्यान झाली। दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं। पुढे त्यांना सखी नावाची मुलगी झाली। मात्र काही वर्षांनी हृदयविकाराच्या झटक्याने मोहन यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्यांची मुलगी सखी फक्त 6 वर्षांची होती। शुभांगी यांच्यासाठी हा काळ खूप कठीण होता। त्यांनी स्वतःला सावरले। चित्रपट, नाटक, मालिका अशा सर्व क्षेत्रात काम करून त्यांनी आपल्या मुलीला काही कमी पडू दिलं नाही। आता त्यांची मुलगी सखी मोठी झाली असून तीही अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहे। प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी 1988 मध्ये रंगत संगतमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं। नंतर त्या दोघांनी कपल म्हणून अनेक चित्रपटात एकत्र काम केले। त्यावेळी लक्ष्मीकांत आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर लक्ष्मीकांत आपली पहिली बायको रुही बेर्डे यांना सोडून प्रिया यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते। त्यांना 1997 साली अभिनय नावाचा मुलगा झाला। पुढच्या वर्षी रुही बेर्डे यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला। रुही बेर्डे यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केलं। नंतर त्यांना स्वानंदी नावाची मुलगी झाली। मात्र काही वर्षांनी 2004 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले। दोन्ही मुले तेव्हा फार लहान होती। दोन्ही मुलांची जबाबदारी प्रिया यांच्यावर पडली। त्यांनी एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ केला। आता अभिनय आणि स्वानंदी दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। शांभवी हर्डीकर अभिनेते जयराम हर्डीकर यांचे लग्न शांभवी हर्डीकर यांच्याशी झाले होते। त्यानंतर त्यांना समिद्रा आणि संजोत नावाच्या 2 मुली झाल्या। जयराम हर्डीकर एका नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या नाटकाच्या बसला आग लागली आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं। जयराम हर्डीकर यांच्या अकाली मृत्यूनंतर या मुलींचे संगोपन शांभवी यांनी एकटीनेच केले। आता त्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत। एक मुलगी समिद्रा हर्डीकर या सायकोलॉजिस्ट आहेत आणि दुसरी मुलगी संजोत हर्डीकर या अभिनेत्री आहेत। नीता जोग अभिनेते संजय जोग यांनी ॲडव्होकेट नीता जोग यांच्याशी लग्न केलं होतं। या दोघांना एक रणजित नावाचा मुलगा आणि नताशा नावाची मुलगी झाली। संजय करिअरच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी अत्यंत वेदनादायक अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला। त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता। जेव्हा संजय यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा रणजित फक्त 10 वर्षांचा होता। संजय यांच्या मृत्यूनंतर नीता यांनी एकटीने दोन्ही मुलांचे संगोपन केले। पुढे जाऊन रणजित जोग हा सुद्धा अभिनेता झाला आहे। तो गेल्या 15 वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले। शमा देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदाचा राजा म्हणजे राजा गोसावी। त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी शमा देशपांडे चालवत आहे। तरुण वयातच शमा यांचे किरण देशपांडे नावाच्या तरुणावर प्रेम जडले होते। लगेचच या दोघांनी लग्न केले। नंतर त्यांना 2 मुली झाल्या। त्यांचा सुखी संसार चालू होता। मात्र किरण यांना ड्रिंकचं व्यसन लागलं आणि यातच त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार होऊन त्यांचा मृत्यू झाला। यावेळी घर चालवण्यासाठी शमा देशपांडे अभिनयाकडे वळाल्या। अभिनय, मुलींचे पालनपोषण अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली। शमा यांनी अभिनय क्षेत्रात काम करून आपल्या मुलींना मोठे केले। कालांतराने उतारवयात त्यांनी अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी लग्न केलं। आता त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची धूमधडाक्यात लग्न लावून दिली आहेत। मुळशीमध्ये सध्या त्या आरामात जीवन व्यतीत करत आहेत। निर्मिती सावंत मराठी चित्रपटसृष्टीतील कॉमेडी क्वीन म्हणून अभिनेत्री निर्मिती सावंत ओळखल्या जातात। निर्मिती सावंत यांचे लग्न अभिनेते महेश सावंत यांच्याशी झालं होतं। पुढे त्यांना अभिनय नावाचा मुलगा झाला। त्यांचा संसार बहरतच होता। मात्र दुर्दैवाने काही वर्षातच महेश सावंत यांचे निधन झाले। हा निर्मितीताईंसाठी खूप मोठा धक्का होता, पण त्या खचल्या नाहीत। धीराने वाईट काळाचा सामना केला। नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकीकडे आपले करिअर सांभाळत मुलाचे संगोपन केले। आता त्यांचा मुलगा अभिनय सावंत हा सुद्धा अभिनेता झाला आहे। शांतिप्रिया सिद्धार्थ यांनी 1999 मध्ये अभिनेत्री शांतिप्रियासोबत लग्न केलं। शांतिप्रिया आणि सिद्धार्थ हे खूप वर्ष एकमेकांना डेट करत होते। अंधा इंतकाम या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं। शांतिप्रिया या सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री असून त्या गेल्या अनेक वर्षापासून दक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करतायत। पुढे या दोघांना शुभम आणि शिष्या ही 2 मुले झाली। मात्र त्यांचा हा सुखी संसार फार काळ टिकला नाही।
लग्नाच्या 5 वर्षानंतर वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ रे यांचे निधन झाले. त्यानंतर शांतिप्रिया यांनी दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला. ती दोन्ही मुले आज मोठी झाली आहेत. त्यांनीही करिअर म्हणून कलाक्षेत्र निवडले आहे. शुभम रे हा मॉडेलिंग करत असून त्याला गाण्याची आवड आहे. तो रॉक गाणी परफॉर्म करत असतो. तर शिष्या रे ह्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवलेत. लेखक म्हणूनही तो काम करतो. चारुशीला साबळे. गंमत जम्मत या सिनेमातील अश्विनी ये ना गाण्यामुळे चारुशीला साबळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या. हम हिंदुस्थानी मालिकेत काम करताना त्यांची ओळख अजित वच्छनी यांच्याशी झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. या दोघांना पुढे योहाना आणि त्रिशाला अशा 2 मुली झाल्या. दुर्दैवाने काही वर्षांनी अजित वच्छनी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्यावर आली. आपले दुःख मागे सारत त्यांनी काम करणे चालूच ठेवले. आता त्यांच्या मुली मोठ्या झाल्यात. त्यांची मुलगी योहाना हिने गुजराती नाटकात कामं केली असून ती सध्या डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करते. तर दुसरी मुलगी त्रिशालाचे लग्न झाले असून ती मोठ्या प्रायव्हेट कंपनीत काम करत आहे. नीना कुलकर्णी. सिनेमा, नाटक, मालिका, वेबसिरीज या सर्व क्षेत्रात बहादर अभिनय करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीनाताई कुलकर्णी. नाटकात काम करताना नीनाताईंची ओळख अभिनेता दिलीप कुलकर्णी बरोबर झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर त्या दोघांनी विवाह केला. आई या चित्रपटात या नवरा बायकोने एकत्र काम केलं होतं. दिलीप आणि नीना यांचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना सोहा आणि दिविज नावाची मुले झाली. मात्र दुर्दैवाने 2 मुलांच्या जन्मानंतर काही वर्षातच दिलीप यांचे हृदयविकाराने निधन झाले. दिलीप यांच्या निधनानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पतीची साथ सुटल्यानंतर न खचता त्यांनी आपल्या 2 मुलांचा सांभाळ केला. आता त्यांची मुले मोठी झाली असून दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी झाली आहेत. त्यांची दोन्ही मुले मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून पडद्यामागे काम करत आहेत. नीना कुलकर्णी यांची मुलगी सोहा सोनी मराठी या चॅनलमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यांचा मुलगा दिविज हा दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. तर या होत्या मनोरंजन क्षेत्रातील कणखर महिला ज्यांनी पतीच्या अकाली निधनानंतर करिअर सांभाळत मुलांचे संगोपन केले. या यादीमध्ये कोणी राहिले असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.